आता हे वांग मी याच्यात टाकून घेते, मिक्स केलं होतं ते मस्त लागते भरीत भाकर, लगातार असं पलटत राहायचं। आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहे। चला आपण वांग्याचे भरीत कसं बनवायचं ते बघूया। आता आपण गॅस चालू करू आणि हे जाली ठेवते मी याच्यावर। असे चांगले मस्त भाजून घेऊ वांग्यांना। 4 मिरच्या घेतल्या भरीत बनवण्यासाठी आणि हे 5-6 लसणच्या पाकळ्या घेतल्या। याचे नाकणं पण काढते मी मिरच्याचे। ह्या मिरच्या अशा मोठ्या आहेत म्हणून मी याचे तुकडे करणार आहोत, ते पिसल्या जात नाही बरोबर। हा लसण घेते, लसणले भी थोडंसं बारीक करून घेते। मिरच्या लसूणले बारीक काटलं। हे अर्धा चम्मच नमक आहे, हे टाकून घेऊ। आता आपण हे भरताचे वांगे पलटून घेऊ एक साइडनं अजून, ताकी ते चांगले भाजले जाऊ। मिक्सर मध्ये आपण हे मिरची दरदरीशी पिसून घेऊ। थोडंसं हलकसंच फिरवायचं, नाहीतर ते जास्त बारीक होऊन जाते, म्हणून मी थोडंसंच हे बघा दरदरीशी आपली मिरची पिसून झाली। चला तर आता हे वांगे आता मस्त थोडे भाजले। आता आपण काढून घेऊ वांग्यांना। गॅस बंद करते मी। हे आपले वांगे भाजून झाले, यांना थोडं थंड होऊ देऊ, नंतर आपण याचे छिलके काढून घेऊ। हे ज्वारीचं पीठ आहे, मी आता याच्यात काढून घेते, असं चांगलं काढून घेते मी। तर आपण ज्वारीचा आटा घेतला, तर आपण आटा असा मळून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकायचं, अशा छान भाकरी येतात मस्त। चांगलं चुरून घ्यायचं, असं एकखट्टे मळून घेतलं की आटा म्हणजे पटापट भाकरी बनवता येतात, जास्त पातळ नाही करायचं। हे असं मळून घ्यायचं चांगलं। हा आटा आपला मळून झाला, हा तावा ठेवला। हे एक उंडा घेते, थोडं हलकंसं पाणी लावून वाटीस आपण चांगलं मळून घेऊ। आता आटा चांगला मळून घेतला, भाकरी बनवू आपण। मी थापून भाकरी बनवते, तुम्हाला जसे भाकरी येत असतील तशा तुम्ही बनवू शकता। तर पहिले याला पाणी लावून घेतलं, असं थापून घेऊ। आता आपण हे पीठ घेतलेलं होतं, थोडंसं ठेवलं होतं, हे असं टाकून घेऊ। अशी गोल गोल चांगली मस्त थापून घ्यायची भाकर, असं मंदात बी असं चांगलं थापून घ्यायचं। हे आता मी भाकरी थापून घेतली, त्याच्यावरलं जेवढंही पीठ असेल मागे पूर्ण असं काढून घ्यायचं। आता मी हे अशी तव्यावर टाकून देते भाकर, आणि वरून असं पाणी लावून घ्यायचं। आता आपण भाकर पलटून घेऊ, अशी चारही बाजूनी अशी पलटून घेऊ। आता हा दुसरा उंडा पण घेते मी, तोपर्यंत ती भाकर होते। आट्याला गुंदून घेऊ चांगलं, गोल चक्कर सारखं गोल बनवू। तर आपण भाकरला पलटून घेऊ। चुलीवरच्या भाकरी खूप छान लागतात। आता आपल्याकडे चूल नाही आहे, तर गॅसवरच बनवते मी हे बघा आता पलटली मी भाकर, हे पण थापून झाली आपली दुसरी भाकर। अशी चांगली भाजून घेते मी भाकरला। हे भाकर आपली शेकून झाली पूर्ण मस्तपैकी। हे आता आपण दवडीमध्ये ठेवू, वरून असं पाणी लावून घ्यायचं भाकरीला। हे आपली भाकर झाली आता, आणि आता आपण गॅस बंद करून घेऊ। ही चांगली भाजल्या गेली भाकर। 2 भाकरी केल्या मी आता आपण हे साल्ट काढून घेऊ वांग्याचे। वांग आपलं छान भाजल्या गेलं, गरम गरम असते तर खूप चटके लागतात हाताले, म्हणून आपण हे थोडं थंड व्हायसाठी ठेवलं। पहिले मी भाकरी टाकून घेतल्या, मी आता हे वांग्याचे छिलके पूर्ण काढून घेतले, आणि आता हे दंटल आपण काटून घेऊ। वांगे स्वच्छ असायला पाहिजे, वांगे चांगले बघायचे असे की अडीबिडी तर नाही। हे बघा त्याच्यामध्ये काही नाही निघलं। आता आपण याच्यात अशी मिक्स करून घेऊ। तुम्हाला जसं तिखट वाटतं तशा हिशोबाने तुम्ही मिरची घेऊ शकता, कम ज्यादा। कोथिंबीर आता बारीक काटून घेऊ। याच्यात आपण थोडासा धनिया टाकून घेऊ असा। आता आपण हे मॅश करून घेऊ चांगलं।
मी याच्यात हळदी टाकली नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळदी टाकू शकता। आता हे चांगलं मॅश झालं, कढई ठेवते मी। 2 चम्मच तेल टाकते याच्यामध्ये। आपलं तेल गरम झालं आणि आता हे वांग मी याच्यात टाकून घेते। मिक्स केलं होतं ते। असं पलटून घ्यायचं चांगलं 2 मिनिटासाठी। छानपैकी भरीत आपलं मस्त लागते। भरीत भाकर वांग्यामध्ये बी थोडं पाणी असते, त्यासाठी त्याला थोडंसं असं मस्त परतून घ्यायचं 5 मिनिटासाठी आणि लगातार असं पलटत राहायचं, नाही तर ते जळून जाते खालून। म्हणून मी असं पहिले लगातार पलटून राहिली। हे आता आपले 5 मिनिट झाले आणि आता मी गॅस बंद करून घेते। हे बघा आपलं वांग आता मस्त परतलं गेलं। हे धनिया टाकून घेऊ। चला आता आपण हे भाकर घेतली मी, आता हे भरीत पण आपण याच्यात घेऊ प्लेटमध्ये। हे आता आपली भरीत भाकर बनून झाली। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका। आणि भरीत भाकरची रेसिपी बनवून बघा आणि कमेंट करून मला जरूर सांगा। थँक्यू, धन्यवाद, बाय बाय।